नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्या जणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्या जणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतलाय आणि हा प्रकल्प हाती घेण्याचा उद्देश असा आहे की 1975 साली युनोनी महिला वर्ष जाहीर केलं. त्याला पुढच्या वर्षी 2025 मध्ये 50 वर्ष होतात. तर ही सुवर्ण महोत्सवी 50 वर्षाची वाटचाल स्त्री चळवळीची कशी झाली, विविध क्षेत्रांवर काय प्रभाव पडला, व्यक्तिगत आयुष्यात काय बदल झाले वगैरे वगैरे बघण्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती आपण गप्पा मारतोय. त्यासाठी आज मिळून साऱ्या जणीची मैत्रीण सुरेखा गाडे आलेली आहे, जी आपली कन्या महाराष्ट्राची हा पुरस्कार मिळून नारी समता मंचने दिलेला आहे आणि तुमच्या कागद कागदपत्राची तू अध्यक्ष सुद्धा आहेस. त्याला महाराष्ट्र फाउंडेशन मिळालेलं आहे. तर आपण स्त्री चळवळ मध्यवर्ती ठेवून एकूण तुझ्या आयुष्याची गोष्ट असं स्वरूप यायचं. तर मला सांग की तुझं बालपण कसं गेलं, स्त्री चळवळ पहिल्यांदा कधी कळली? मला स्त्री चळवळ पहिल्यांदा 1991-92 साली कळली आणि म्हणजे वयाच्या 24-25 वर्षी कळली मला. जशी की मी SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी अप्रोड साक्षरता निरंतर विभाग आहे, तिथं पौर्णिमा लक्ष्मी यांच्या साथीने तिथं मी आले कामाला, सामाजिक क्षेत्रातलं काम करायला. तेव्हा मला नव्याने परिचय झाला स्त्री चळवळीच्या अंगाविषयी आणि त्याच्या माहितीविषयी. त्याच्या अगोदर काहीच माहित नव्हतं. माझं बालपण मला तर फार खडतर गेलेलं आहे. म्हणजे फार हाल अपेष्टा लहानपणापासून. आई परितत्या म्हणून जगली. म्हणजे छोटी बहीण माझ्यापेक्षा जी लहान आहे ती 7व्या महिन्यातच आई गरोदर असताना वडिलांनी आईला मामाकडे सोडून दिलं. म्हणजे मामाच घेऊन आला, खूप हाल करायचे वडील म्हणून. आणि मग तो दुष्काळाचाच सगळा तो काळ होता 72-73चा. मग ते एक मामा पुण्यात राहत होते, तेव्हा आई घेऊन आली मग पुण्यामध्ये. आणि तेव्हा पुण्यात आली, मग त्या मामांच्या दारामध्ये घर करून आई राहायला लागली. कुठल्या भागात? शिवाजीनगर, गोखलेनगरच्या भागामध्ये, इथल्या भागामध्ये. जवळजवळ तिकडे मी खूप म्हणजे 40 एक वर्ष राहिले मी त्या भागामध्ये. आणि शिक्षण कुठल्या शाळेत? शिक्षण वीरबाजी प्रभू विद्यालय आहे गोखलेनगरला, आणि खाली गोखलेनगरच्या अजून एक शाळा आहे, तिथं झालं माझं शिक्षण. आणि खूप म्हणजे लहानपणी खूप गरिबी खूप पाहिली जवळून, आणि हालाकीचे दिवस काय असतात ते खूप खायला खूपच काढले. आणि आई खूप कष्ट करायची, ते आईचं कष्ट खूप पाहिलं आणि मग आईला मदत करावी. आणि वयाच्या 10व्या वर्षापासूनच आईला मदत करायला कामाला सुरुवात केली. आई काय कामं करायची? धुणं भांड्याचीच कामं करायची. आईचं नाव काय? आई पद्मा. पद्मा काय नाव? पद्मा पारडी वडिलांकडचं. बरोबर. आणि ती बऱ्याच घरी करायची? बरेच घरी करायची. खूप शरद पवारांची बहीण राहायची सोसायटीमध्ये, शिवाजी सोसायटीमध्ये. त्यांच्या घरी आईने कायम काम केलं, म्हणजे मरेपर्यंत तिथेच होती. अगदी. त्यामुळे तिला जरा थोडा पुरोगामी विचार आणि असा पुरोगामी विचार, कसं महिला म्हणून सक्षम कसं राहायचं, हे तिच्याकडून मला खूप शिकायला मिळालं तिचं जीवन बघताना. असं म्हणजे स्त्री पुरुष समानता काय असते हे मी चटके खूप लहानपणी सहन केले. आणि ते जवळून पाहिलं, वडिलांची मारहाण आईला होत असलेली न सांभाळणे, वडिलांचं प्रेम काय असतं आणि वडिलांना काय नावाने हाक मारायची असते मुलांनी ते मला माहितच नाही. ते सगळं आई म्हणजे वडील पण तीच आणि आई पण तीच, सगळं जगच म्हणजे आईचं जग होतं सगळं. त्याच्यामुळे आईकडनं खूप म्हणजे खूप शिकायला मिळतं काय जीवन असतं. आणि धाकटी बहीण तिची कशी रिॲक्शन होती या सगळ्याला? म्हणजे ती तर फारच आनंदित नव्हती. मला थोडंसं कळत होतं, तिला तर हे काही कळतच नव्हतं. म्हणजे फक्त भाऊ आमचा एक आहे, आम्ही दोघी बहिणींनी एक भाऊ मोठा आहे. त्याला वडिलांचं खूप म्हणजे त्यांना वडिलांकडे भाऊ का नाही? नाही, आई सगळ्यांना घेऊन आली. वडील आमच्या गावाकडे उस्मानाबादला एकटेच राहायचे, कधीच नाही आम्ही त्यांच्याकडे गेलो, ते आमच्याकडे कधीच आले नाही. म्हणजे एवढे आम्ही आता मोठं झाले तरी सुद्धा कधीच नाही. अजून आहेत ते? नाही, गेले आता ते 2 वर्षापूर्वी गेले ते. आता आई तर 2013 मध्येच गेली, पण नाही ते दोघं पण आता. पण आईचं कर्तृत्व मला खूप महान वाटतं. म्हणजे स्त्री चळवळ जशी मला माहीत झाली ना, तसं ते महिलांचं जे कर्तृत्व माहिती आहे मला खूप अभिमान वाटतो की माझी आई अस्सल स्त्रीवादी चळवळीची. आणि ते बाळपण मला लहानपणापासून भेटलं, याचं मला खूप छान वाटतंय की अशी आई मला भेटली होती म्हणून. पण मग भावाबरोबर ती हे करायची का, म्हणजे मुलगा म्हणजे जरा विशेष? नाही, आईचा स्वभाव ना माझ्या फार म्हणजे समानतावादी मला. कारण आंबेडकर विचारांची खूप आई बनलेली होती. ती काय म्हणती सांगत होती, 10 का 11 वर्षाची असताना तिने आईला आश्रम आपला आहे ना शाळा भवानी पेठेमध्ये, तिने स्वतः बाबासाहेबांचं भाषण ऐकले काकाच्या खांद्यावर बसून.
फार प्रभावित झालेली. त्याच्यामुळे वडिलांनी इतका त्रास दिलेला आम्ही पाहतो, आम्ही इतके चिडतो, पण ती कधी नाही. म्हणजे ती खूप अशी समतल पातळीवर की नाही त्यांचंही चांगलं होऊ दे, त्यांचं जीवन चांगलं राहू दे अशा विचारांची, द्वेष न करणारी, भावाला तू काय करशील ते कर, आम्ही काय करू ते कर, अशा एकदम सरळ विचारांची आई. म्हणजे कधीच मला असा द्वेष तिच्यामध्ये जाणवला नाही किंवा वडिलांनी एवढं छळलंय म्हणून त्यांचा कधी रागराग करते असं कधीच नाही. फार म्हणजे समतेने वागणारी आई मला दिसलेली माझ्या जीवनामध्ये सगळ्या. तर मला फार कुतूहल आहे तिच्या जीवनाचं आणि मला शिकायला खूप भेटलं तिच्याकडनं. आणि मग शाळेत शिकत असताना तुला असं कधी स्त्री पुरुष समतेचा विचार म्हण किंवा गरीब श्रीमंत म्हणजे शिक्षक किंवा यांच्या मार्फत असं कधी जाणवली का विषमता? नाही, मला विषमता नाही जाणवली शाळेमध्ये शिकताना. मला शिक्षिका खूप चांगल्या भेटलेल्या होत्या. गरिबीमध्ये खूप मला मदत करायच्या शिक्षिका. कारण आम्हाला डब्बा काय न्यायचा असं शाळेत माहिती नाही. दुपारची जेवणाची सुद्धा सगळे मुलं छान छान डबे आणायचे. आम्ही घरी यायचो कामावरनं, आईच्या पळत पळत आशानगरला आई काम करायची. तिकडे जायचं, तिच्याकडनं 10 पैसे घ्यायचं, बटर घ्यायचं, ते पाण्यात बुडवून खायचं, घरी मग शाळेत जायचं, झालं आमचं जेवण असं. आणि मग ती विषमता मला ती दिसते शाळेमधली की आम्हाला खायला नाही भेटायचं, ही विषमता होती. आणि मग मुलं छान छान डबे आणत येत आणि आम्ही डबे घ्यायचो तर काय घ्यायचं, मग आमच्या आदल्या दिवशीची शिळी भाकरी आणि चटणी आम्ही ती आनंदाने डब्यात भरून घेऊन जायचो. कारण समानता पाहिजे ना, आम्ही पण डबा आणू शकतो असं दाखवायला. ते असं आठवतं कधी कधी. आणि मग त्यांची चांगली चपाती तेल लावलेली आणि त्यांची छान भाजी आणि आमचे शिळे भाकरीचे तुकडे आणि चटणी पण खूप आनंदाने खायचो. पण ती मला आता जाणवतं की ती असमानता होती किंवा ती विषमता होती. पण त्या लहान वयात ते मला जाणवत नव्हतं. पण मैत्रिणी कशा वागायच्या तेव्हा? मैत्रिणी चांगल्या वागायच्या सगळ्या. म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या होत्या मैत्रिणी, पण खूप छान वागायच्या. आणि एकदा आमच्या टीचर, खरं त्या ब्राह्मण टीचर होत्या जातीच्या, पण मला त्यांची जात तेव्हा माहित नव्हती, पण मला नंतर समजली. पण मला फार आदर आहे त्या टीचरचा. इतक्या मायाळू टीचर भेटल्या, त्यांना समजलं की ही तुकडे आणती जेवणाला, ही बटर खाऊन येते. आणि मग त्या काय करायला रोज माझ्यासाठी डब्बा आणायला लागल्या त्यांच्या घरचा. पोळी भाजीचा डब्बा, चपाती मला खायला भेटली नव्हती आयुष्यात कधी, ती चपाती भाजी खायला भेटली त्यांच्याकडून. मला फार त्यांनी म्हणजे मला 7वी पर्यंत खूप जेवण दिलं दुपारचं. अभ्यासात कशी होती? मी अभ्यासात फार हुशार. पहिल्या वर्गापासून ते 8वी पर्यंत माझा एक पहिला नंबर सुटला नाही. दरवर्षी माझा पहिला नंबर. 99% मार्क, 98% मार्क. मला फार हुशार. आवड खूप होती, फार शिक्षणाची आवड होती. आणि आईनी म्हणजे तिच्या कामातल्या प्रभावामुळे तिच्या आजूबाजूचा तिने परिसर पाहिला की यांची मुलं जाते, माझी पण जायला पाहिजे. काय झालं, मी गरीब आहे तरी कॉर्पोरेशनच्या का शाळेत झालं ना, कारण तेव्हाचं शिक्षण फार उच्च होतं कॉर्पोरेशनच्या शाळेतलं. ते मी अनुभवलंय की काय होतं ते उच्च शिक्षण. आणि आईने शाळेत घातलं, आईचे फार फार उपकार आहेत, आनंद उपकार आहेत आईचे. आणि नंतर पुढे कॉलेजला गेलीस का? नाही जायला भेटलं कॉलेजला. मला 10वी पास व्हायची खूप इच्छा होती. माझं लग्न 8वी मध्येच आईने ठरवलं आणि मला 10वी पण नाही शिक्षण करून दिलं. आणि मला नर्स बनायची फार इच्छा होती. पण मी ससूनमध्ये सारखे आजारी पडले की जायचे ना, आई घेऊन जायचे ना. ते आकर्षण होतं त्यांचं, तो पेहराव, ते ड्रेस कोड पांढरा घालतात, ते सेवा करतायत, ते मस्त ते कॅप लावतायत छान छान, ते इंजेक्शन देणं, ते सगळं बघून मी फार प्रभावित झाले. मला नर्सच बनायचं जीवनामध्ये. माझं स्वप्न अर्धं राहिलं ते. आणि शाळेमध्ये 7वीला मी पास झाले, 8वीला प्रवेश घेतला. आणि हे लग्न आलं स्थळ आणि आई म्हणजे नाही माझ्या पाठीमागं कुणी नाही बघायला, तुला लग्न करायलाच लागेल. मी म्हटलं मला लग्नच करायचं नाही. शाळेत शिक्षकांपर्यंत सासरे, नवरा, आई सगळे, मामा भाऊ सगळे घेऊन गेले. मी माझं लग्न करते, मला लग्न नाही करायचं, तुम्ही त्यांना सांगा समजून म्हणून. सगळे शाळेमध्ये मुख्याध्यापकापर्यंत तेव्हा खरंच खूप गुणी मुलगी आहे, आमच्या शाळेचं नाव काढेल. आणि दरवर्षी 1ली पासून 8वी पर्यंत आज पहिला नंबर देते. तुम्ही तिला खरंच 10वी होऊ द्या, तिचं तुमचं पण कल्याण करेल ते. सासरे त्यांचं ऐकून हो म्हणले, तेवढ्या पुरतं तिथे काय म्हणतात ना तोंडाला पाणी तसं. आणि हो म्हटले. आणि मग त्यांनी लग्नाला परवानगी त्यांच्याकडून मिळाली. आणि मग म्हणले फारच मुलगी आगाव बाबा, इथपर्यंत नेलं मुख्याध्यापकापर्यंत, ऐकत नाही तर आई पण पाया पडायला लागली. आता आई पाया पडते सगळ्यांच्या समोर म्हटल्यावर किती शरमल्यासारखं होतं. मग शेवटी सासरे हो म्हटल्यावर मी तयार झाले मग लग्नाला. आणि मग लग्न झालं 15व्या वर्षी. मग आणि मग कुठं 5-6 महिने म्हणलं कधी ऍडमिशन घ्यायचं, कुठं ऐकतात मग कोण. हा आता काय लग्न करायचं असतं का शाळा, आता कोण शिकतं शाळा नाही. त्यांनी घातलं. मग मी खूप वाद करायला, खूप वाद घालायला. नवरा कसा होता? नवरा शिक म्हणत होता का त्याचा काही? नवरा काही सासू सासऱ्याच्या पुढे त्यांचं काही चाललं नव्हतं. ते काय करत होते तेव्हा? ते किती शिकले? ते 10वी शिकले. 10वी शिकले ते.
पण खूप इच्छा राहिली माझी अधुरी. पण नंतर तू शिकली? नंतर मी शिकले. मग कधी शिकले, आता मी कोरोनाच्या काळाच्या आधी ऍडमिशन घेतलं म्हणून 10वी-12वीची परीक्षा दिली, त्याच्यात पास झाले. परीक्षा घेतली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे आणि मग BA ला ऍडमिशन घेतलं. मग आता तू करते BA का? नाही, फेल नाही झाले. ते कोरोनामध्ये राहिलं ना अभ्यासक्रम सगळा पूर्ण. आता ते कॉलेजकडे फेऱ्या मारते, कधी सुरू होते तेव्हा करते. मला ते कम्प्लीट करायचं ना. कर चांगलं होईल. आणि या कामाला कधी लागली कागदकास? या कामाला कागदकासमध्ये 91-92 मध्ये ना सर्वे चालू होता. हे आपलं प्रौढ साक्षरता विभागाचं काम चालू बसायचं ना वस्त्यांमध्ये. तर तिथे SNDTचा हा ग्रुप, पौर्णिमा, लक्ष्मी, त्यांच्यासोबत या सोशल वर्कर करणाऱ्या अजून मुली होत्या. बरेच नाव आता सगळे त्यात काय गेल्या त्या सगळ्या सोडून या दोघींच्या स्मरणात आहेत माझ्या. तो तिकडे यायचा त्या समाज मंदिरामध्ये ते प्रशिक्षण घ्यायला टिकेटीचं. तिथे ओळख झाली. सासर कुठे? माझं सासर नगर जिल्ह्यामध्ये. पण सासू सासरे जगायला दुष्काळात ते पण इकडे आमच्यासारखेच आले. तुळापूरमध्ये राहतात ते. 40-50 वर्ष झालं. आणि आम्ही इथं गोखले नगरमध्ये. असंच झालं. आणि मग तिथे मी जनता वसाहतमध्ये राहत असताना हा वर्ग SNDTच्या ह्या मुली सगळ्या तिथे सोशल वर्क त्यांचं चालू असायचं. मी युसुलीच्या माध्यमातून तिथं आमचा संपर्क आला. मग आम्हाला त्या वर्गात बोलवायचे युसुलीची लोक, समाज मंदिरात चला, मुलांचं प्रशिक्षण खाऊचं देत आहे तिथे, प्रौढ साक्षरता वर्ग चालू आहे. मग तिथे आम्ही ह्या मुलींचं ते संपले की डोकं खायचो. आम्ही घरी बसून यायचे, आम्हाला काम पाहिजे, आम्ही घरी बसून यायचे, आमच्या हाताला काम पाहिजे. ते गेले की सर सगळे गेले की आम्ही डोकं खायचो यांचं. आणि मग ह्या इंटरेस्ट घ्यायला लागल्या आणि ह्या सारख्याच आपल्या मागं लागते. मग आम्हाला त्यांनी म्हणलं तुम्हाला काय व्यवसाय करायचा तुम्ही निवडा, आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देतो. आणि मग आम्ही सांगितलं की आमच्या इथं महिला पापड करतायत, आम्हाला पापडाचा स्वतःच उद्योग पाहिजे, आम्हाला दुसऱ्याचं गुलामगिरी नाही करायची. आणि त्यांना आवडलं ते स्वतः वेगळं काहीतरी करतायत. मग त्यांनी युसुलीचे कळमकर साहेब खूप तेव्हा महत्वाचे होते, तिथे नागरवस्ती विभागाचे प्रमुख, खूप त्यांनी मदत केली ह्या मुलींना सगळ्यांनी. ह्यांनी मनावर घेतलं आणि आमचं प्रशिक्षण SNDT मध्ये घडवलं 10-12 महिलांचं. पापडाचं कसं प्रमाण घ्यायचं, किती डाळीला काय करायचं, कुठून खरेदी करायचं, स्वस्त कुठे पडेल, मार्केट मिळवून दिलं, कसं बोलायचं मार्केटमध्ये, ते सगळं शिकवलं. आम्ही त्याच्यात तरबेज झालो. आणि हे करता करता मग मी काही गोष्टी अशा बोलायचे. तर मग ह्या मुलींना त्याच्यामध्ये असं वेगळं वाटलंच असेल काहीतरी की ही कार्यकर्ते करू शकते का, काहीतरी विशेष आहे वाटतं. मग त्यांनी म्हणलं की तुम्ही आमच्या कामात येऊ शकता, तुम्हाला आहे का आवड, करायचं का? म्हटलं बाई मी तर तुमच्यासारखी MSW नाही झालेली, मी कसे काय करणार तुमचं काम? ते म्हणे असं काही नाही की MSW झाले पाहिजे, तुम्ही करू शकाल तुम्ही जर शिकला तर ह्याच्यामध्ये. तर मी म्हटलं आता मी हे उद्योग करते, ते करत करा तुम्ही. आणि मग ह्या कामात आले. मग त्यांच्यासोबत SNDTच्या ह्या ग्रुपमध्ये. पण मग सासरमध्ये आर्थिक परिस्थिती बरी होती? नाही, तिकडे पण फार गरिबी, इकडे पण फार गरिबी. म्हणजे नवरा सुद्धा असं काम करत करत शिकला का? नाही, त्यांचं शिक्षण आधीच झालं होतं. आणि ते कंपनी पाईपच्या कंपनीमध्ये कामाला होते, चांगल्या कामाला होते, पण पगार कमी होता त्यांना. पण तेव्हा असं काही जास्त पगार नव्हता, त्याच्यामुळे मला पण काहीतरी काम करायलाच लागायचं. जे पगार होता तो तुटपून जाऊन त्याच्यात भागतच नसायचं. आपलं संसाराचं चक्र जे पूर्ण व्हायचं. तुला जसं सामाजिक भान आहे किंवा काहीतरी करावं अशी नवऱ्याची आहे वृत्ती का नाही? त्याला नवऱ्याची वृत्ती आता त्यांची वाढली आहे, अगोदर नव्हती. ते कंपनी एका कंपनीच होती अगोदर, पण नंतर त्यांचा पण इंटरेस्ट, म्हणजे वस्तीमध्ये आपण राहायला आलो की लोक आजूबाजूचे नाही का जयंती करतो, आंबेडकर जयंती करतो, बुद्ध जयंती करतो, अण्णाभाऊंची करतो, शिवाजी महाराजांची करतो. आता त्याच्या माध्यमातून लोकांना थोडं असं वाटतं की आपण पण थोडं जायला पाहिजे समाजामध्ये. त्याच्यामुळे ते आता इंटरेस्ट घ्यायला लागले, तसे जात आहेत, आता मिक्स होतात मंडळामध्ये वगैरे, असं जात आहेत. आणि स्त्री पुरुष समतेविषयी त्यांचं कसं आहे वागणं? स्त्री पुरुष समतेविषयी अगोदर त्यांचं खूप अल्प होतं वागणं, म्हणजे असं त्रासदायकच होतं मला तर जे अनुभव आहे तो. हो, म्हणजे मारहाण वगैरे करणं, असं संशय घेणं, हे सगळं होतं. पण मी दारू प्यायचे नाही, दारू पण तरी संस्कार असतात ना, आजार असतो माणसाला, संस्काराचा असतो, संशयाचा असतो, तो काही पिच्छा सोडत नाही. पण ते बदलत गेले नंतर मग तसे. पण अगोदर होता तसा त्यांचा, म्हणजे विषमतावादी की महिलांनी पुरुषांच्या पुढे यायचं नाही, असं नाही करायचं, पदरच घ्यायला पाहिजे डोक्यावर वगैरे, नंतर चप्पल नाही घालायचं, बोलायचं नाही, ग्रुपमध्ये यायचं, चप्पल नाही घालायची पण. हो, असं. पण ते बदलत गेलं नंतर सगळं. आणि आता पूर्ण समतावादी झाली. आणि मुलं कशी केव्हा झाली तुला? आणि मला मुलगी पहिली 16 वर्षी झाली. म्हणजे 21 जे वय असतं लग्नाचं तेव्हा माझे ऑपरेशन झाले फॅमिली प्लॅनिंगचे, 3 मुलं होऊन.
काय 2 मुली 1 2 मुली 1 मुलगा. आणि खूप छान मुलं राहिली, वस्तीमध्ये राहिली, पण मुलं नाही शिकत म्हणतात, पण ते खरं आपल्या संस्कारावर असतं. आता मुलगा माझा IT क्षेत्रात इंजिनियर आहे. एक मुलगी MA झालेली आहे, एक मुलगी BA झालेली आहे. दोघींची लग्न झाली, तिघांची लग्न झाली सगळ्यांची. हो. आणि असं काही नाही, म्हणजे आपण योग्य वळण लावणं, लक्ष देणं मुलांकडं. मला असं वाटतं की आपण जन्माला घालतो मुलं ना, तर असंच म्हणजे एक कर्तव्य म्हणून पण आणि जबाबदारी म्हणून पण पालक म्हणून घ्यायला पाहिजे. कारण मी ज्या वस्तीमध्ये राहत होते जनता मध्ये, माझ्या शेजारची मुलं 8वी 9वीच्या पुढे शिकत नव्हती, पण माझी मुलं खूप छान शिकली. तेव्हा तू त्या मुलांना काही सांगायचा प्रयत्न करायचीस की शिका किंवा काय, म्हणजे मुलं आणि तो परिसर म्हणजे विषमतावादी खूप होता, म्हणजे खूप प्रयत्न केले आणि शेवटी मग नाच सोडून दिला त्यांचा सांगण्याचा. पण माझ्या मुलाला मात्र मी त्यांच्या ग्रुपमध्ये असले की मुलांसारखं जाऊन बसायचं, येत नाही तर तिथंच थांबून राहायचं आणि खांद्यावर हात टाकून थांब. कशाला थांबते मुलांमध्ये, नाही तू जेव्हा घरी असेल तेव्हाच मी घरी येणार, आता मी पण इथेच बसणार. म्हणजे पत्ते खेळा, तुम्ही गोट्या खेळा, तुम्ही काय करताय ते करा, मी तिथंच बसणार, उठायचीच नाही. मग तो माझ्या मागे चल तू काय उठणार नाही, अशा पद्धतीने तिथून काढायचं. पण त्याच्या आयांनी प्रयत्न केले पाहिजेत मला असं वाटतं. पण मग तू त्या आयांशी नाही बोलायची? आयांशी पण बोलायची ना. सुरुवातीला मी तिथे एकतर माझं एकच घर होतं बौद्धांचं, आणि हे सगळे मराठा लोक, कोकणातले ते पण इतके जातीयवादी, फार त्रास झाला मला तिथे. कारण माझं कोण ऐकणार तिथे, उलटच हे काय आम्हाला शिकवते म्हणून. पण जेव्हा माझं कुटुंब बदललं, माझी मुलं शिकायला लागली, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. मग म्हणायला तुम्ही कुठे जाता, तुम्ही कुठले विचार ऐकता, किती छान घर चालवलंय, किती मुलं छान शिकताय, तुमच्या घरात भांडणं होत नाहीये. म्हणजे त्यांना ते दिसला प्रभाव होतो नंतर. पण हेच तर मी आधीपासून तुम्हाला सांगते, मुलांमध्ये जाऊन बसा, आपल्या घरात घेऊन या, त्यांच्याशी बोला. काम तर काही आपल्याला आयुष्यभर करायचंच आहे, पण ती पण एक जबाबदारी आहे ना आपला, त्यांना चांगलं नागरिक घडवणं. त्यांना कळालं नंतर, पण तेव्हा उशीर झाला होता काही आयांना असं वाटलं. तुझ्या घरामध्ये मुलगा आणि मुलगी असा फरक तू केला का कधी, नवऱ्याने केला का, आजीने केला का मुलांच्या? मी नाही केला, कारण मला लवकरच समजलं. म्हणजे ह्या SNETच्या ग्रुपमुळे मला स्त्रीवादी चळवळ लवकर समजायला माझ्या आयुष्यात मदत झाली. आणि मला थोडं काही माझी सुरुवात झाली होती दृष्टिकोनाची स्त्रियांच्या विरोधी, ती माझी लवकर म्हणजे बदलायला मला दृष्टी मिळाली स्त्रीवादी चळवळीमुळे. मी असंच म्हणेल, मला खूप मदत झाली स्वतःला बदलायला पटकन. आणि मग दुसऱ्याला समोरच्याला कसं बदलायचं ह्याचं पण मला यांच्याशी संपर्कात आल्यामुळे मला पण समजून गेलं की न भांडता, जसं तुम्ही आता पुरुष वाद चालवता, पुरुषांच्या पण बाजूने बोलतो, ऐकून घेतो, ते गरजेचं आहे मला वाटायला लागलं की नुसतं एकच बाजू होऊन चालणार नाही आपल्याला समाजामध्ये राहायचं तर. मग तसं घरच्यांशी बोलताना, कारण घरात माझ्या सगळं वातावरण विषमतावादीच होतं, असमानताच होती मुलगा मुलगीमध्ये. म्हणजे खायला देणं असेल, वागवणं असेल, नारळ फोडायचा तो मुलांनीच फोडायचा, मुलीने फोडायचा. मी मात्र मुलींना फोडायला लावायचे मुद्दाम. हो असं करायचं. म्हणजे दूध देण्याचा प्रकार असेल तर आजी एकच मुलगा आहे, हिला मुलगा झाला पहिला तर मग मुलालाच जास्त लाड करायचं, मुलींना दूध द्यायचं नाही, त्यालाच द्यायचं असे. पण मी नाही तसं करायचं, मी जे आहे ते समान करणार. मला हे लवकर समजल्यामुळे मला खूप बरं वाटतं की मी काहीतरी खूप खास आहे की मला स्त्री चळवळ लवकर समजली. मला खूप छान वाटतं. आणि मुलांमध्ये ते उतरली का, म्हणजे मुलगा आता बायकोशी कसा वाटतो? मुलगा फार छान निघाला, फार समतावादी मुलगा निघाला. बायकोशी छान वागतो, माझ्याशी छान वागतो, आणि विचार पण खूप तसाच करतो की नाही सगळ्यांना समानता आहे. सगळ्यांना बाबासाहेबांचं जर आपण स्वतःला अनुयायी समजतो, आपण जर जय भीम म्हणतो तर आपण त्याच्यासारखं वागलं पाहिजे, बाबासाहेबांच्या तत्वासारखं वागलं पाहिजे, तर आपल्याला जय भीम म्हणण्याचा काही अधिकार नाही. म्हणजे फार विचाराने वागणार, समता, बंधुत्व, स्वातंत्र्य त्याचा पुरेपूर जीवनामध्ये खूप चांगला वापर करतो. आणि सुनबाई काय शिकली? सुनबाई पण MA झालेली आहे, नात्यातलीच आहे, जवळच्या नात्यातलीच आहे. त्याच्यामुळे तिला हे वातावरण त्यांचं लव्ह मॅरेज आहे का असं आम्हीच ठरवून केलेलं आहे. आणि तिला आहे सामाजिक जाणीव किंवा तिला सामाजिक जाणीव आहे. शिक्षणामुळे मुलांना सामाजिक जाणीव येतेच तशी, त्याच्यामुळं चांगलं वातावरण आहे घरामध्ये. आता सासू सुनांचं कसं आहे? सासू सुनांचं खूप चांगलं आहे. म्हणजे सासू म्हणून असं बोलत नाही कधी, म्हणजे दुधाची साईज नाही काढली अजून, किंवा इथं सांडलेलंच आहे, किंवा आपण खूप गरिबीतून आले बाबा, शून्यातून सगळं काही निर्माण झाले आपलं. म्हणजे जसं की 10x12च्या घरामध्ये राहत होतो पत्र्याच्या, ते आता 2 BHK मध्ये राहायला गेलो, तर हे सहज नाही आलेलं. तर ह्याच्यासाठी थोडं बोलावं लागतं. पण असं सासू म्हणून नाही असं बोलत, कारण की मी जे
सहन केलं ना सून म्हणून, तर मी तेव्हाच ठरवलं की मी असा जो आपण म्हणतो ना की प्रचार करतात लोक, तो तसं म्हण पण नाहीये, प्रचार करतात की महिलाच महिलांच्या दुश्मन आहेत म्हणून. तर मी म्हटलं असं नाहीये, महिलांवर ते लादले असं म्हणायला, बरोबर, महिलांवर असं लादले आणि असं म्हणतात की महिलाच महिलांच्या शत्रू आहे, तर मी हे पुसून काढायला माझ्याकडून सुरुवात करणार. आणि मी तिला सांगितलं, हो बाई लग्न झाले, माझं घर आधी होतं, आता तुझं झालं, तू त्या कचऱ्यात लोळ सांड, तिथं काय करायचं ते कर, मी तुला म्हणणार नाही का नाही घर झाडलं. लोक आता तुला म्हणतील हे मायाचं घर आहे, आता म्हणणार नाही सुरेखाचं घर आहे, तर तू लोळीचं तुला म्हणतील माया किती घर घाण ठेवती, सुरेखा घर घाण ठेवती असं म्हणणार नाही, म्हणून तुला काय बोलणार नाही. मी तिला सांगून टाकले, तू घर झाड, त्याच्यात लोळ, त्याच्यात काय करायचं ते कर, मला होतोय तोपर्यंत मी माझं मी करून खाणार, तुझ्यावर रुसणार नाही, आणि तुला काय वाटलं मी चुकीचं बोलते तू मला बोलायचं, हे मी तिला सांगून टाकले. आणि हिचं कसं, मुलींचं कसं आहे, त्यांचे सासर कसं, मुलींच्या सासरी पण वातावरण असं म्हणजे कमी जास्त आहे, एवढं काही सरळ नाहीये, पण आहे आमचा दबदबा आहे थोडं किती प्रेशर आहे, आई कार्यकर्ती आहे आणि आई वडील एकत्र छान आहे, तर दोघांचा प्रेशर आहे कुटुंबांवरती, म्हणजे मान देणं, मुलींना व्यवस्थित सांभाळणं, आणि त्यांनाही तेवढं स्पष्ट तेव्हा सांगता आलं होतं लग्न जुळवताना की जरी आम्ही गरीब आहोत, आम्ही झोपडपट्टीत राहतो, पण आम्ही सन्मानाने जगतो, तर तुम्हीही आमच्या मुलींना नंतर हिनवायचं नाही, तुम्ही पण झोपडपट्टी. श्रीमंत आहेत का? ते श्रीमंत आहेत दोन्ही. तर त्यांना आधीच सांगितलं. ते काय शिकलेले? ते चांगले शिकले, ते ग्रॅज्युएशन वगैरे होऊन त्यांचं ते एमटेक काय म्हणतात असं काही शिक्षण झालं. तुमच्याच जातीतले आहेत का? आंतरजाती? नाही, जातीतलेच आहे, ओळखीचेच आहेत, असे आंतरजाती वगैरे नाहीये, पण त्यांना असं सांगितलं तेही म्हणजे तसे हे करून हे आहे किंवा ह्यांनी अगोदर आपल्याला असं बजावलेलं आहे, त्याच्यामुळे ऐकणार नाही. मी त्यांना म्हणलं होतं हिनवलेलं ऐकणार नाही, आम्ही चालणार नाही, आम्हाला झोपडपट्टीतल्या मुली आहेत आणि अशा तशा आताच तुम्हाला सांगतो, तुम्ही ते आताच मान्य करा, तसे तेच राहतात सगळे. आणि मुलींना किंवा मुलग्याला सुद्धा असं सामाजिक भान, म्हणजे ज्या यांनी तू आवडीने कामं करतेस ना ही आता, तसं त्यांना काही आहे का? त्यांना जमतच नाहीये? मुलग्याला सामाजिक भान आहे, मुली नाही ह्याच्या प्रभावामध्ये, त्या त्यांच्या परिवारामध्ये ज्या काय आहेत रमलेले आहेत. त्यांना काही मुलं बाळ झाली? हा, दोघींनाही मुलं नोकरी करतात दोघी जणी? नाही, पूर्ण घरामध्ये. पूर्ण. आणि तुला आता सगळी म्हणजे तू करतेस, आता अध्यक्षच आहेस आणि 5 वर्ष जवळजवळ अध्यक्ष आहेस ना तू, तर तुझ्या कार्यकाळामध्ये तू काय विशेष संस्थेसाठी केलंस आणि असं म्हणजे तुला वाटतं की हा तर हे मी केलं, म्हणजे अर्थातच सगळे मिळूनच तुम्ही करणार, पण तुझं काहीतरी दृष्टी असणं म्हण, विशेष श्रम घेणं, जे काही करतो ते सगळे आम्ही तर सामूहिकपणेच करतो जास्त. त्याच्यामध्ये विशेष असं मला वाटलं तर म्हणजे आता एक जी मंगल गायकवाड आहे आपली कचरा वेचत, ती उपाध्यक्ष आहे ह्याच्यामध्ये संघटनेच्या, तर मला असं वाटतं की ती जी मंगल आहे आणि अशा अजून मंगल आहेत दुसऱ्या की ज्या म्हणजे एक काळ असा होता की त्या जीव नकोसा त्यांना झाला होता, त्या जीव द्यायला तयार झाल्या होत्या, आणि त्यांना असं म्हणजे उभं राहिला की नाही तुम्ही ही भाषा बोलले तर मी तुमच्या संग बोलणार नाही, मी तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला जर जगायचं असेल तर मी तुमच्याकडे येईल, आणि त्या उभ्या आहेत. आणि अशा 10-15 जणी आहेत ना, त्या मला खूप खास वाटतं असं की ते एक चांगलं आयुष्य जगतात आणि त्या माझं योगदान लागलेलं आहे. आणि थोडंफार असं वाटतं की जे काही अंधश्रद्धा आहेत आपल्या महिलांच्या मध्ये आपण म्हणतो जास्त आहेत, पण त्या लादलेल्याच आहेत मी म्हणते, तर त्या लादलेल्या आहेत हे सांगण्याचा मी महिलांमध्ये खूप प्रयत्न करते. म्हणजे जशी कुठे भेटेल, ग्रुपमध्ये भेटू दे, एकटी भेटू दे, मोर्चात भेटू दे, जशी संधी भेटेल तशी सांगते की हे लादले आपल्यावर आणि हे लादून घ्यायचंय का आपल्याला, हे आपल्याला कधी सोडायचं की मी हे करणार नाही म्हणून, हे खूप करते त्यांच्यामध्ये बसून. म्हणजे आता म्हणजे गुढी उभारणं असेल, आपले काही व्रतवैकल्य करणं असेल, उपवास तापास असतील, काही म्हणजे त्रासदायक करून घेणं शरीराला, कुणी सांगितलंय कशाला करायचंय, तर ह्याच्यासाठी खूप असं म्हणजे हे करते, बोलत राहते. घरात काही देव असतील मग ते पुरुषांना करू द्या ना, तुम्हीच का करायचं, असं बोला तुम्ही, असं बोलायला तयार करते आहे. आणि जे त्रास खूप काढतायत म्हणजे जीव देण्यापर्यंत, म्हणजे करमत नाही, जेवण जात नाही, करमत नाही, नकोसं वाटतं राहायला, मग बोला आणि चला शेल्टरमध्ये राहायला, नका राहू त्या घरात, दिवस घ्या, सोडून द्या. शेल्टर आहे तुमचं? आमचं नाही, तिथं होतं, मग सरकारी आहे तिकडे आहे, आता होत आहेत अजून बरेच ठिकाणी आहेत, मग अशा ठिकाणी घेऊन जा, म्हणजे त्यांना सक्षम करण्याचे हे जे प्रकार आहेत ते मी करते आहे.
आणि रेग्युलर काउन्सिलिंग किंवा असं काही करतेस का तू? रेग्युलर नाही करत, जशा जशा घटना घडतील जशा काही तसं बोलत जाणार तसं असं आहे, असं करते आहे. आणि स्वच्छ आणि यातन तुमचा किती आहे एकमेकांची कागदपत्र आणि स्वच्छ का पूर्ण वेगळं आहे? पूर्ण काम वेगळं आहे, पण एक उपक्रमच आहे कागदकाचा स्वच्छ उपक्रमच आहे तो. पण रोजचं खूप काम एकमेकांशी मिळतं जुळतं आहे, जरी काम वेगळं असलं तरी सुद्धा. कारण की तिकडे काही लोक ऐकत नाहीयेत, खूप जुने लोक आहेत तिकडे, केस मिटत नाही, तर मग कागदकाच्या लोकांना जायलाच लागतं तिकडे कॉम्प्रोमाइज करायला, काही सल्लामसलत करायला, त्यांना काही गोष्टी समजून सांगायला. तर अशा गोष्टींसाठी मात्र जावंच लागतं तिकडं. म्हणजे अंतर्गत खूप चालू आहे, बाहेर नजरी नाही. बरोबर आहे, असं आहेच असतं ते. आणखीन असं जे आहे की नाही, की आता आपण असं म्हणतो की कचरा वेचक जे आहेत ते खरं म्हणजे पर्यावरण स्नेही आहेत. तर एकूण पर्यावरणाच्या संदर्भात कागदपत्राचं असा काही दृष्टिकोन म्हण, विशेष उपक्रम म्हण, बोलत जाणं. कारण ते कसं जगण्यासाठी कचरा वेचतात, म्हणजे त्याचा अर्थ काही मोठी खूप दृष्टी आहे खरं म्हणजे असं नाही, पण नक्की पर्यावरण वाचतायला मदत होते. बरोबर. तर त्याविषयी बोललं जातं का तुमच्या? खूप बोललं जातं आहे आणि खूप नवीन नवीन असे जे उपक्रम चालू केलेले आहेत. प्लास्टिक पासून काही वस्तू बनवणं आहे चालू, म्हणजे प्रोजेक्ट चालू केलेत काही असे त्याच्याबद्दल. आणि की आपण हे किती वर्ष करत राहणार आहोत अशी चर्चा चालू असते. दर महिन्याला एक प्रशिक्षण टाईप अशी मिटिंगच असते 30 तारखेला, आणि त्याच्यामध्ये मग हे चालू असतं नवीन काय करायचंय का, मग कधी बंद करणार आहोत का, कसं बंद करायचं, मग काय संदेश द्यायचे का लोकांना, असं वगैरे सगळं चालू आहे. आणि ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांच्या कचरा वेचकांच्या, त्या ह्या कामात कशा येणार नाहीत ह्याच्यासाठी मग शिक्षणावर भर देणं किंवा त्या मुलांना तसं तयार करणं असं चालू आहे. आणि आत्ताच्या म्हणजे आता पेपरमध्ये खूप बातम्या आल्या की कचरा वेचकाच्या मुलींनी काहीतरी 10वीत चांगलं मिळालं, 12वीत चांगलं मिळालं वगैरे. तर तसा तुझा अनुभव कसा आहे की या बायका खूप कष्ट घेत आहेत की मुलांनी शिकावं म्हणून? खूप कष्ट घेत आहेत आणि मुलांनाही असं जाणवते की आई वडिलांच्या कष्टाची फार जाणीव झाली आहे, खूप जाणीव झाली आहे. म्हणजे काही काही मुलं ट्युशन न लावता स्वतः अभ्यास करणं, रात्री म्हणजे सगळं झोपल्यानंतर घरात दिवा लावून अभ्यास करून स्वतः अभ्यास करणं. आणि आईला सुद्धा जाणवते की जे आपल्यामध्ये संघटनेमध्ये जे कार्यकर्ते आहेत आपल्यासारखे जे शिकलेत आणि म्हणूनच ते चांगलं बोलतात आपल्याशी, म्हणजे त्यांचा अनुभव कसा आहे की हातात हात घेऊन आपण एकमेकांशी बोलतो, आपण पाठीवर हात देतो, एकमेकांना गळ्यात बोलतो भेटल्यावर, त्यांना हे खूप अप्रूप वाटतं. आणि हे शिक्षणामुळे असं वागतात आपल्याशी, मग आपली मुलं पण अशी शिकले तर ते पण असे वागतील, त्यांच्याशी पण लोक असे वागतात. म्हणजे मला जो सन्मान मिळतोय आपल्याकडनं तो तिला बघायला मिळतोय आणि तिचा प्रभाव ती मुलांवर शिक्षणावर टाकते की तुम्ही शिका, असं वागणं मिळतंय, आपल्याला सन्मान मिळतोय. ते त्यांना खूप आवडतं, कारण त्यांना माहिती की आपल्याला कोणी स्पर्श करत नव्हतं, जवळ येत नव्हतं, नाकाला रुमाल पदर लावून लांब जायचे लोक, पण आता आपल्याला ही लोक जवळ करतायत. ते कशामुळे तर शिक्षणामुळे, हे त्यांना महत्व समजतंय. आणि कचरा वेचक बायका जास्त आहेत ना का पुरुष? जास्त बायका. आणि जे पुरुष आहेत ते नवरे आहेत का त्या बायकांचे का असं नाही, इंडिपेंडेंटली पण आहेत? हा, इंडिपेंडेंटली पण आहे. आणि आपल्याकडे संघटनेमध्ये 2% आपण ठेवली होती पुरुषांची संख्या, 98% महिलांची ठेवली होती. कारण त्याच्यामध्ये जे फिरून गाडीचा धंदा करतात ना, हात गाडीवाले ओढतात ते होते, बायांचे नवरेच होते असं नाही. पण आता नवरे जास्त यायला लागले. अगोदर इतर लोक होते, आता नवरे जास्त यायला लागले, नात्यातले पुरुष जास्त यायला लागले, असं झाले आता. आणि एकूण दारूबंदी म्हण किंवा हिंसाचार नाही करायचा अशा पद्धतीनेच एकूण कलेक्टिव्हली म्हणजे त्या बायकांच्या नवऱ्यांबरोबर बोलणं असं काही होतं संस्थेमध्ये? असं होतं ना, वस्त्यांमध्ये असं झालं ना की खूप केसेस वाढल्यात आता, म्हणजे भांडणं वाढल्यात दारूचीच पाणी. तर मग तिथे काउन्सिलिंग करणं, तसा ग्रुप तयार करून वस्त्यांमध्ये. मग आपल्या अनिल अवचटांचं जे आपलं केंद्र आहे मुक्तांगणमध्ये घेऊन जाणं, इथं वस्त्यांमध्ये तयार करणं पुरुषांना, तसं असं चालू आहे. आणि विविध मार्गाने मग वस्त्यांमध्ये काम करताना महिलाला असं वाटलं की आता हा तेही करून सुधरत नाहीये, तोही करून करत नाही, मग तो ऐकत नसेल मग जबरदस्तीने पण नेऊन व्यसनमुक्ती केंद्रात टाकणं. अगोदर खूप प्रयत्न करतो काउन्सिलिंग वगैरे करून, मग महिलांशी पण मग काही औषधं त्या कुठून आणतात त्यांच्या मनाने, मग जेवणात टाकणं वगैरे सोडवायचं. आणि कधी कधी मग आपला कायद्याचा आधार घेणं, पोलिसांशी काही आपले मित्र पोलीस असतात, ओळखीचे काय असतात सतत जाण्यामुळं, मग त्यांची मदत घेणं, ह्याला थोडा देऊन दे, ह्यांना थोडं ठेवा, असं थोडं ते पण मार्ग थोडे करतो, असं थोडं चालू असतं सगळे मार्ग. आणि आता या बायका म्हाताऱ्या झाल्यावर म्हणजे आता त्यांना होतंय
पण झालं नाही तर त्यांच्यासाठी तुमच्या संस्थेतर्फे काही पेन्शन योजना आहे का? विचार चालू आहे पेन्शन योजना देण्याचा, पण कसं आहे सगळं मेंबरच्या फीवर सगळं अवलंबून आहे ना, कारभार सगळा डोलारा संघटनेच्या. म्हणजे आर्थिक बाजू तेवढी फी त्यांना पेन्शन चालू करण्यापुरते आपण विचार करतोय, पण ज्या सरकारी आहेत सेवा आता पेन्शन योजनांचा त्यांना जास्तीत जास्त कसा लाभ त्यांना मिळवून देता येईल ह्याच्यावर माहिती करून देणं, मिळवून देणं, सरकारी यंत्रणेविषयी मग ते सगळं टाईप करणं असं सगळं चालू आहे. पण असं थोडंसं ते भविष्यामध्ये आहे की त्यांना असं आपण पेन्शन योजना देऊ शकतो का, त्याच्यासाठी काय आर्थिक तरतूद करावी आपल्याला लागणार आहे, हे डोक्यात मात्र आहे. तो विचार आहे की ह्यानंतर मुलं बाळं नाहीयेत, काही जणी एकट्याच आहेत, निराधार आहेत, त्यांचं काय होणार आहे पुढं, तर अशांसाठी मात्र आहे टप्पे असे ठरवलेले की काय करता येईल की त्यांची आयुष्याची संध्याकाळ कशी जाईल. आणि मुलींच्या करता मासिक पाळी आणि अशी सगळी त्याच्याविषयीची माहिती असं कधी होतं किंवा आरोग्याविषयी इन जनरल बायकांना विशेषतः? आपल्या ज्या मित्र संघटना आहेत आरोग्याच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या त्यांच्याबद्दल कडनं माहिती घेणं, त्यांचं प्रशिक्षण घेणं, त्यांची काही कार्यशाळा चालवणं, अशा मुलींच्या तरुण सभासद आहेत त्यांच्यासाठीच्या असं चालू आहे. आणि जे आपण पॅड वापरतो आपले त्याची माहिती घेतो, काही वस्तू पण आपल्याला साहित्य पण मिळतं अल्प दरामध्ये, ते त्यांना पुरवणं, टाईप करून ते पण काम चालू आहे आरोग्याच्या प्रश्नावर. असं मग आपले काही हेल्थ कॅम्प असतात संघटनेच्या वतीने ठरवतो, किंवा ज्या काही आरोग्यावर प्रश्नाला काम करणाऱ्या आपल्या सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये कंपन्यांच्या थ्रू पण असतात, जसे की टाटा मोटर्स आम्हाला नेहमी मदत करतो, त्यांच्या थ्रू करतो. मग अशा काही आरोग्याच्या प्रश्नांवर काही हेल्थ कॅम्प आयोजित करतो. आणि तुझं तू आता कसं म्हणजे आधी पहिलं तुझं टार्गेट म्हणजे BA होणार आहे? हो. कुठला विषय असणार आहे अजून ठरवलं नाही. पण तुला वाचनाची आवड आहे? मला वाचनाची आवड आहे. वाचायला जमतं का? वाचायला जमतं. मिळून सगळेजणी वाचते का? मिळून सगळेजणी वाचते. पुढे काय आता ठरवलंस, काय करायचं पुढे? असं काही ठरवलं नाही, पण असं वाटतं काही आयुष्यामध्ये अशा गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या करायच्या आहेत. म्हणजे खूप फिरायला खूप आवडतं मला, फिरणं खूप आवडतं, म्हणजे डोंगर दऱ्या वगैरे असं पर्यटन करणं, किल्ले वगैरे असं पाहणं खूप आवडतं, फिरायला खूप आवडतं, वाचन खूप करायचंय मला, अजून खूप वाचायचं आहे असं खूप वाटतं. आणि महिलांसाठी अजून जे काही करता येईल संघटनेत राहून ते करायचं माझं पुढे माझं चालूच आहे. त्याच्यासाठी तुला शुभेच्छा. आणि तुला काही सांगायचं असलं तर जरूर सांग, अजून काही लोकांना सांगायचं असेल किंवा असं काही तर. लोकांना काय नाही, मला असं वाटतं की जी आपली दृष्टी आहे ना, ती आपली कधी दृष्टी आपल्याला लहानपणापासून असते ती आपण वाढवायला पाहिजे. आपण जसे जसे मोठे होत जाऊ तसे तसे, कारण की दृष्टिकोन वाढायला ना आजूबाजूला आपली तशी लोक असतात, आपण पण इंटरेस्ट घेतला पाहिजे आणि त्या लोकांमध्ये मिक्स झालं पाहिजे. जसं मला कळायला लागलं की नाही खरंच स्त्रीवादी चळवळ म्हणजे काय आहे, बापरे किती छान आहे जीवनाचं हे सार सगळं. म्हणजे असं नुसतं स्त्रीवादी जरी आपण म्हटलं तरी तसं नाहीये त्याच्यामध्ये, ते आत आल्यावर कळते की ते काय आहे, की ते बहुआयामी येते, की बहुरंगी येते. तर ही दृष्टी आपल्याला जर वाढवायची असेल तर आपण मिक्स झालं पाहिजे एकमेकांमध्ये, असं मला वाटतं सगळ्यांनी. तर आपली दृष्टी बदलते आणि ती आपल्या जीवनाला आकार देते नवीन, जसं माझ्या जीवनाला आकार मिळालेला आहे असं मला खूप वाटतं. मला असं वाटतं की तू आता इतकी चांगली बोलली तर तू चांगली शिक्षक पण होशील, त्याच्यामुळे तू BA हो, MA हो आणि शिको, याच्यासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. छान.